बीडमध्ये ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून राज ठाकरेंचा ताफा अडवण्याचा प्रयत्न। राज ठाकरेंनी विधानसभेसाठी कुणाची सुपारी घेतली असा सवाल करत केलं आंदोलन। बीडमध्ये राज ठाकरेंच्या ताफ्यासमोर ठाकरे गटाचं सुपारी फेकत आंदोलन। विधानसभेसाठी कुणाची सुपारी घेतली असा ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचा सवाल। सुरुवात तुम्ही केली, शेवट आम्ही करणार, संदीप देशपांडेंचा ठाकरे गटाला इशारा। माजलगावमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना विरोध करणाऱ्या मराठा कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। ठाकरेंचा दौरा सुरू होण्यापूर्वीच कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचं बीडमध्ये मनसैनिकांकडून स्वागत। 2.5 क्विंटलच्या आहारानं राज ठाकरेंचं स्वागत। राज ठाकरे आज आणि उद्या 2 दिवस बीड जिल्ह्यातल्या विधानसभा निहाय आढावा घेणार। गुन्हे दाखल करण्यामागचे सूत्रधार अनिल देशमुख, पण त्यांच्या मागे शरद पवार आणि उद्धव ठाकरे। माजी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांचा थेट आरोप। गिरीश महाजन, जयकुमार रावल यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यासाठी सिल्वर ओकवर तर प्रवीण दरेकरांविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी मातोश्रीवर बैठक। माजी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांचा दावा। जयंत पाटलांनीही सांगली जिल्ह्यामधल्या त्यांच्या विरोधकांवरती गुन्हे दाखल करण्यास सांगितलं होतं। परमबीर सिंग यांचा खुलासा। वसुलीबद्दल पवार, ठाकरे, जयंत पाटील, अनिल परब यांना सांगितलं, पण त्यांनी दुर्लक्ष केलं। परमबीर सिंग यांचा आरोप। पोलिसांच्या बदल्यांसाठी अनिल देशमुखांनी शेरा मारलेली पत्र माझ्याकडे, परमबीर सिंग यांची माहिती। सुशांत सिंग राजपूत प्रकरणामध्ये अनिल देशमुखांनी फिल्म इंडस्ट्रीवरती दबाव आणण्यास सांगितलं। परमबीर सिंग यांचा आरोप। 100 कोटी वसुलीचे आरोप खरे, सलील देशमुख ललित हॉटेलमध्ये बसून डील करायचे। एबीपी माझाच्या मुलाखतीमध्ये माजी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांचा गौप्यस्फोट। परमबीर सिंग खोटारडे आहेत, ते दिशाभूल करतायत। कदमांची नार्को टेस्ट करा, तसंच परमबीर सिंगांनी अँटिलिया केसमध्ये काय झालं ते सांगावं, सलील देशमुखांची मागणी। माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या आरोपांनंतर अनिल देशमुखांचं मौन। पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर न देताच देशमुख गेले निघून। मला अडकवण्यासाठी साहेबांचा दबाव असल्याचं अनिल देशमुखांनी गृहमंत्री असताना सांगितलं होतं। यावर मी शरद पवारांना विचारणा केली असता त्यांनी याबाबत कल्पना नसल्याचं सांगितलं। मंत्री गिरीश महाजनांचा दावा। उद्धव ठाकरे यांची तोफ उद्या शिंदेंचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात धडाडणार। भगवा सप्ताहानिमित्तानं ठाकरे गटाचा उद्या ठाण्यात मेळावा। मुंबईमध्ये 16 ऑगस्टला 3ही पक्षांचा मेळावा, तर महाविकास आघाडीसाठी राहुल गांधींना मुंबईत येण्याचं निमंत्रण। संजय राऊतांची माहिती। व्यंगचित्रामधून शिवसेनेनं ठाकरेंना डिवचलं। नागपंचमी निमित्तानं एक्सवर पोस्ट करत उद्धव ठाकरेंना डिवचलं। कांदा निर्यात बंदीचा लोकसभा निवडणुकीमध्ये मोठा झटका बसला। आता कांदा निर्यात बंदी करायची नाही, आधी कांदा निर्यात बंदी करून चूक झाली माफ करा। सलग दुसऱ्या दिवशी कांदा निर्यात बंदीवर अजित पवारांचं भाष्य। अजित पवारांनी आता माफी मागून काय फायदा, कांद्याला दर मिळवून दिला असता तर माफी मागावी लागली नसती। शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा अजित पवारांवर निशाणा। महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचा अनुसूचित जाती विभागाचा विजयी संकल्प मेळावा संपन्न। राज्यभरातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची उपस्थिती। रमेश चेन्निथला, नाना पटोले, बाळासाहेब थोरातांसह प्रमुख नेत्यांची उपस्थिती। अशोक चव्हाणांच्या भोकर मतदारसंघामधून काँग्रेसच्या जनसंवाद यात्रेला सुरुवात। या मतदारसंघामधून अशोक चव्हाण यांच्या कन्या श्रीजया चव्हाण यांच्याकडून विधानसभेसाठी तयारी। मुंबईच्या गोरेगाव इथल्या आरे कॉलनी परिसरामध्ये वृक्षारोपण करून युथ काँग्रेस स्थापना दिवस साजरा। कुणबी मराठा दुटप्पी भूमिका घेत असतील तर विधानसभा निवडणुकीमध्ये वंचितकडून एकही कुणबी मराठा उमेदवार दिला जाणार नाही। मी राजकारणातील बाप, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य। छगन भुजबळ 11 तारखेला सांगलीतील ओबीसी मेळाव्याला राहणार उपस्थित। भुजबळ जरांगेंबाबत काय बोलणार याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष, तर दुसरीकडे जरांगे भुजबळांच्या होम ग्राउंडवर नाशिकला 13 ऑगस्टला भव्य सभा घेणार। महायुतीमध्ये राहायचं की बाहेर पडायचं याबाबत आता 1 सप्टेंबरला निर्णय घेणार। मुख्यमंत्र्यांच्या फोन आल्यामुळे आणि आम्ही केलेल्या मागण्यांसंदर्भात त्यांनी वेळ मागितल्याची बच्चू कडूंची मागणी। अमित शहा यांचा 3 दिवसांचा महाराष्ट्र दौरा,
16, 17 आणि 18 ऑगस्टला शहा महाराष्ट्र दौऱ्यावर भाजप पदाधिकाऱ्यांशी विभागवार चर्चा करणार। अंधेरीमध्ये मुरजी पटेल यांच्या वाढदिवसानिमित्तानं भावी आमदार असा उल्लेख असलेले बॅनर्स आणि त्यामुळे अंधेरीतील जागेवरून शिवसेना आणि भाजपमध्ये वाद होण्याची शक्यता। मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीसाठी ठाकरे गटाच्या युवा सेनेकडून 10 जागांसाठी ऑनलाईन उमेदवारी अर्ज दाखल। 10 जागांसाठी 22 सप्टेंबरला होणार मतदान। मुंबई गोवा महामार्गासाठी मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडून नवी डेडलाईन। सिंधुदुर्गामधील झाराप ते पत्रादेवी दरम्यान रस्त्यांची गणेश चतुर्थीपूर्वी डागडुजी केली जाईल असा व्यक्त केला विश्वास। नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटील यांचं नाव द्या। लोकसभेमध्ये खासदार रवींद्र वायकरांची नागरी उड्डयन मंत्र्यांकडे मागणी, तर रत्नागिरी आणि चिपी विमानतळाचाही विकास करण्याची केली मागणी। मनोज जरांगे यांनी कोल्हापुरामध्ये घेतलं अंबाबाईचं दर्शन। कोल्हापूरसह सांगली जिल्ह्यामध्ये पुराचं संकट आलंय। शेतकऱ्यांचं नुकसान पाहत नाही, सरकारला सद्बुद्धी द्यावी असं आईच्या चरणी साकडं घातल्याची जरांगेंची प्रतिक्रिया। मुंबईमधील आचार्य अँड मराठे कॉलेजनं लागू केलेल्या हिजाब बंदीला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती। बिंदी आणि टियावरही बंदी आणली का? कोर्टाचा कॉलेजला सवाल। कोल्हापुरातील केशवराव भोसले नाट्यगृहाला लागलेल्या आगीच्या सखोल चौकशीचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश, तर नाट्यगृहाच्या पुनर्बांधणीसाठी 10 कोटींच्या मदतीची मुख्यमंत्र्यांकडून घोषणा। केशवराव भोसले नाट्यगृहाच्या पुनर्बांधणीसाठी काँग्रेसच्या खासदार आणि आमदारांकडून 5 कोटींचा निधी। नाट्यगृहाच्या पुनर्बांधणीसाठी काँग्रेसच्या वतीनं सर्वतोपरी सहकार्य केले जातील, आमदार सतेज पाटील यांची ग्वाही। पूजा खेडकर प्रकरणाची पुढील सुनावणी 12 ऑगस्टला। अटकपूर्व जामिनासाठी पूजा खेडकरकडून दिल्ली उच्च न्यायालयात अर्ज। सेवानिवृत्तीनंतर हक्काच्या वेतनासाठी दिव्यांग शिक्षकांकडे मंत्रालयात मागितली लाच। काहीही झालं तरी लाच देणार नाही, दिव्यांग शिक्षकांचा निर्धार। 15 ऑगस्टला वृद्ध शिक्षक काळे कपडे घालून मंत्रालयाकडे जाणार। मुख्यमंत्र्यांकडून ठाण्यामधील रस्ते दुरुस्तीच्या कामांची पाहणी। भिवंडी बायपास शहापूर ठाणे असा मुख्यमंत्र्यांचा दौरा। ठाणेकरांची पाण्याची चिंता मिटली। बारवी धरण भरलं तर ठाणे जिल्ह्यास पाणीपुरवठा करणाऱ्या पुण्यामधील आंध्रा धरणातही 92% पाणीसाठा। वसईमध्ये ड्रिंक अँड ड्राईव्हची घटना। भरधाव वेगानं आलेल्या भाजीच्या टेम्पोची दुचाकीला जोरदार धडक। अपघातात जखमी महिलेचा उपचारांदरम्यान मृत्यू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।